स्वतः अँब्युलन्स घेऊन आलता, स्वतः चालवत आलता आणि तू कारण द्यायला लागला शिव आता. अहो माननीय बालमा शेठ, पावसात गाडी आणणं वेगळं आणि नदीतून गाडी नेणं वेगळं. आणि आजच्या घडीला तरी नदीच्या पाण्यावर चालणारी गाडी अजून काय बाजारात आलेली नाही, त्यामुळे नाही येता येणार आम्हाला. हॅलो 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 बलम्या, हॅलो मम्मी. बलम्या मला आत्ताच्या आता सत्याकडे घेऊन चल. मम्मी तुला डिलिव्हरी करता येते का? नाही पण माझा काय संबंध? मग तिथे जाऊन काय फक्त भाषणबाजी करणार आहेस होय? ए बलम्या, सांगितलं तेवढं कर. सत्याकडे घेऊन चल मला. अगं आता तिकडे जायचं म्हणजे मला बोट किंवा जहाज बघावं लागेल. बोट कशाला? अगं आता नदी पार करायची म्हणजे बोट किंवा जहाजच पाहिजे ना. हा हा चालते चालते. जहाज बघा जहाज. सगळे माऊ ना त्याच्यात आपण. नको नको, बोटच ठीक आहे. बोटच ठीक आहे, करू ऍडजस्ट. मॅडम मला आणि माझ्या बाळाला वाचवा. लक्ष्मी, सगळं ठीक होईल. आमच्यावर विश्वास ठेव. सगळं नीट होईल. श्वास घे आणि बाळाला ढकल. 1 2 3. दमले मी आता, माझी बरीच वेळ आली. अगं असं नको बोलू, आम्ही आहोत ना, काही नाही होणार तुला. फक्त श्वास घे आणि ढकल पुढे बाळा. मॅडम मला इकडनं बाहेर काढा ना, तिच्या जवळ येऊ द्या. हे बघा मी तिकडे आलो का नाही, मग तिला धीर येईल आणि समजा ठीक होईल. बघा तिला माझी गरज आहे. व मला बाहेर काढा, मी तुमच्या पाया पडतो. वाघमारे मला बी तेच वाटतंय. सोडायला नवरा जवळ असला ना की धीर मिळेल त्यांना. नाही सध्या हे शक्य नाही. त्याला सोडण्यासाठी काही कायदेशीर प्रोसिजर आहेत, त्या नाही झालेल्या अजून. आणि तो पळून गेला तर? हो मॅडम, माझी बायको येत असताना मी कसा पळून जाईन? वाघमारे अहो तू एवढं सांगतो तर ऐका की एकदा. मी नाही सोडणार सत्या. कायदा नियम नावाची काही गोष्ट असते की नाही? अहो मॅडम मी नाही पळून जाणार. हे तू गप्प बसा तिथं. हो का मॅडम, मी इथंच बसतो. पण हे काम करा, मला तेवढा देवाचा एखादा फोटो द्या. देवाचा फोटो कशाला? निदान इथं बसून बसून देवाचा धावा तरी करतो. दुसरं काय करू शकतो मी इथं? वाघमारे कायदा नियम सगळं मान्य आहे मला, पण अशा अवस्थेत ना प्रत्येक बाईला तिच्या नवऱ्याची जास्त गरज असते. तिचा नवरा तिच्या जवळ असला ना तिला उभारी येते, तिला धीर मिळतो. तुम्ही समजू शकता ही गोष्ट. ठीक आहे. सगळं ठीक होईल, घाबरू नका अजिबात. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. हे हे थांब. अरे तू माणूस आहेस का कोण आहेस रे? इथं तुझ्या बायकोला एवढा त्रास होतोय आणि तू आम्हाला चकवा देऊन पळून चाललायस. आता सोडत नाही तुला. म्हणलं होतं ना पळून जाणार हा. अहो मॅडम मी पळून नव्हतो चाललो. सत्यदारावरती दार उघड होतं म्हणून मी लावायला चाललो होतो. ताई ताई बघा, आता नवरा बी बाहेर आलाय तुमचा. तो सोबत आहे तुमच्या. तुम्ही काळजी करू नका. आता जोर लावा. लक्ष्मी अगं जोर लाव. आता मी आलोय, काळजी करू नको, समजा ठीक होईल. तू जोर लाव फक्त. डोळे उघडे ठेव लक्ष्मी, डोळे उघडे ठेव. डोळे बंद करू नको. सगळं ठीक होईल. डोळे उघडे ठेव. तू मोठा श्वास घे. श्वास घे. लक्ष्मी, ताई ताई श्वास घ्या. ताई श्वास घ्या. ताई ताई श्वास घ्या. आई व्हायचं म्हणल्यावर पहिला एवढ्या त्रासातून जावंच लागतं. ताई ताई तुम्ही अजिबात हार मानू नका. हा तुम्ही जोर लावा. हो अहो बाळ वाट बघतंय या जगात यायची. हा तुम्ही अशी हार मानू नका. अगं तुला इतका त्रास होईल असं ठाऊक असतं तर मी ह्या भानगडीतच पडलो नसतो. अरे देवा. सत्यावर फोन उचल की. साधा फोन उचलते नाही याला. माया अगं काय करतेस?
सत्य आता कामात असेल, गडबडीत असेल. हे बघ, तू तुझी बडबड आणि गडबड दोन्ही बंद कर आणि जरा शांत राहा. हो पेंटर, सत्याला मला तिकडे थांबू द्यायचं नाही. आता त्या गुंडाला सोडायला गेला इथवर ठीक होतं की, पण त्याच्या बायकोची डिलिव्हरी करत बसलाय आणि उद्या काय कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण? तीन बॅट हात वर करून मोकळी होईल आणि सत्या नसत्या प्रकारात अडकल. सत्या तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता, ही त्याची जबाबदारी. असा बाबाटा करल ती समजीकडं. वय 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 मम्मी एकदम करेक्ट बोलतायत बघा. नाही म्हणजे मला तेच म्हणायचं होतं, ते क्रोनॉलॉजी काय ते मर्द तिकडं, पण 100 पोलिसॉलॉजी ना काही सांगतात मग काही भरोसा नाही त्याचा. हे सपने, तुझी ती लाजी बाजी समजा बंद कर. बलम्या कुठे? बलम्या, चार आहेत ना, द्या चौघांना 4. हे काय हे? मम्मी तुला पोहा येतं ना? नाही. पप्पा तुम्हाला? हो येतो. जय तुला? मग वहिनी तुम्हाला? हा मला जरा 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 येतं. हा मग तुम्ही जरा जरा पावा, हे जॅकेट तुम्हाला जरा जरा वाचवते. हा होय का? द्या द्या द्या. हे अरे बलम्या, पण ह्याचं करायचं काय नेमकं? अगं मम्मी, बोट शोधण्याचा लय मी प्रयत्न केला, बोट कुठंच मिळालं नाही, म्हणून ही लाईफ जॅकेट घेऊन आलो. आता ही लाईफ जॅकेट घालायचं, नदीत उडी टाकायची, पवत पलट जायचं आणि डायरेक्ट भावनगर पोलीस स्टेशन गाठायचं. हे खळलंच काय? मला नाही जमायचं ही. अगं मम्मी, पलट जाण्याचा कुठला मार्गच नाही दुसरा. एक लाईफ जॅकेट आहे, हेच तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतं. हे बलम्या, त्या ध्यापत्र जाऊ तर का नाही, मी वर जायची येईल माझी. हे असती फालतूची आयडिया नका सांगू मला. सॉरी सॉरी. नाही नाही म्हणजे माझ्याकडे जरा चांगली आयडिया आहे. बघा म्हणजे बलमा भाऊजी, मी काय म्हणते, एखादा असा काय नाही हुशार असा सिव्हिल इंजिनियर शोधा आणि त्याला जरा जास्तीचे पैसे द्या आणि त्याच्याकडून पूल एकदम असं बांधून घ्या. म्हणजे असं एखादा माठ पूल बांधेल का नाही, असा कोणतरी सिव्हिल इंजिनियर शोधा बघा. याला वेळ लागेल जरा. दुसरी आयडिया माझ्याकडे. काय करूया, इकडनं तिकडं अशी दोरी टाकूया आणि ते दोरीला नाही का असं धरून 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 जातात, तर तसं जाता येईल की. हा पटकन पोहोचू आपण. हाय का नाही? चांगली का नाही आयडिया? वा वा वहिनी वा, काय आयडिया आहे माहितीये का? तुम्ही इथं नाही, तुम्हाला नासामध्ये पाठवायला पाहिजे. भया खरं का काय भाऊजी? तुम्हाला ती कदर आहे बघा. घरात नाही तर सगळं कावतच असतात माझ्यावर सारखे. जयदीपराव, हे एवढं टॅलेंट तुम्हाला कुठं सापडलं? ए सांग की, कंदीपेड्याच्या दुकानात. हे जाऊ दे, हे जाऊ द्या. मी काय म्हणते, भरू फॉर्म नासाचा. हा ओ भाऊजी, कुठं सुटतात नासाचे फॉर्म? हा भरते मी. नानांकडे मिळतो तुझ्या नानांकडे नासाचा फॉर्म. नको तिथे कशाला डोकं चालवत असते का? माझ्या नानांना मध्ये आणण्याचं काही कारण नाही बरं का? काही झालं की आपल्या नानांना मध्ये घेऊन येतो सारखं. बरोबरच बोलतोय. मग डोकं फिरलं की काय पण बोलत असते माझ्या बरोबर. हा माझ्या डोकं करायची काही गरज नाही बरं का? चिडते कशाला माझ्यावर? चिडते कशाला? ए, मी कोणी चिडले? चिडली माझ्यावर. चिडली नको.